मित्रांनो, तुमचं परत एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की तुम्हाला लाईव्ह मध्ये कम्युनिटी मॉडरेशन किंवा ज्याच्या कमेंट शो होत नसतील त्याला तुम्ही ब्ल्यू कशा प्रकारे देऊ शकतात। तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सर्वात अगोदर तुम्हाला क्रोमवर YT स्टुडिओ ओपन करायचा आहे। गुगल क्रोम मध्ये YT स्टुडिओ ओपन झाल्यानंतर खाली सेटिंगचा ऑप्शन आहे। सेटिंगच्या ऑप्शनला क्लिक करून तुम्हाला खाली कम्युनिटी मॉडरेशन याला क्लिक करायचं आहे। कम्युनिटी मॉडरेशन नंतर कम्युनिटी मॉडरेशन मध्ये आल्यानंतर युजर मॅनेजमेंटला क्लिक करायचं आहे। युजर मॅनेजमेंटला क्लिक केल्यानंतर इथे मॅनेजिंग मॉडरेटर आणि स्टँडर्ड मॉडरेटर असे दोन बॉक्स दिलेले आहेत। आता तुम्हाला ज्या पण आयडीला मॅनेजिंग मॉडरेटर किंवा स्टँडर्ड मॉडरेटर ब्ल्यू टिक द्यायची असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर यूट्यूबला बॅक जाऊन सर्वात अगोदर त्या आयडीचं तुम्हाला URL कॉपी करायचं आहे। URL म्हणजे कोणता URL की त्याच्या आयडी मध्ये जायचे, त्याच्या नावाखाली जो URL असतो हँडल नेम त्याला कॉपी करून घ्यायचं आहे। मी तो कॉपी केला आहे। तो कॉपी झाल्यानंतर तुम्हाला मॅनेजिंग मॉडरेटर किंवा स्टँडर्ड मॉडरेटर मध्ये त्याला इथे पेस्ट करायचं आहे। इथे पेस्ट झाल्यानंतर याला सेव्ह करायचं आहे। आता हे होतं आपण गुगल क्रोम नुसार याला कम्युनिटी मॉडरेशन देण्याची ही एक पहिली स्टेप होती। सेकंड स्टेप अशी की तुम्ही कमेंट नुसार पण कम्युनिटी मॉडरेशन देऊ, कम्युनिटी मॉडरेटर किंवा स्टँडर्ड मॉडरेटर मॅनेजिंग मॉडरेटर बनवू शकता, देऊ शकता। तर तुम्हाला परत एकदा यूट्यूबला ओपन करायचं आहे। यूट्यूब ओपन झाल्यानंतर इथे बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे। बेल आयकॉनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला ज्या कोणत्या आयडीची कमेंट आली असेल ब्ल्यूसाठी ती आयडी इथे क्लिक करून घ्यायची। इथे आता मला या आयडीला ब्ल्यू द्यायचं आहे। तर आता या आयडीला मी ओपन केलंय। इथे राईट साईडला 3 डॉट्स आहे। 3 डॉट्सला क्लिक केल्यानंतर तुम्हाला कमेंटचा आणि पिन, शेअर, रिमूव्ह, रिपोर्ट असं ऑप्शन आहे। त्यानंतर खाली ऑथर म्हणून एक ऑप्शन आहे, त्याच्यात ॲड ॲज मॉडरेटर क्लिक करायचं आहे। ॲड ॲज मॉडरेटर केल्यावर नंतर इथे मॅनेजिंग मॉडरेटर किंवा स्टँडर्ड मॉडरेटर द्यायचं आहे। मी इथे मॅनेजिंग मॉडरेटर देतोय। आता या पण आयडीला आपण ब्ल्यू टिक म्हणजे कम्युनिटी मॉडरेटर दिला आहे। आता आपण बघूया लाईव्हला, म्हणजे लाईव्ह मध्ये पण तुम्हाला कम्युनिटी मॉडरेशन कशा प्रकारे देता येईल तर आपण ते पण बघूया। आता आपण लाईव्ह चालू केलेली बघा। आता लाईव्ह मध्ये आपण कम्युनिटी मॉडरेटर किंवा स्टँडर्ड मॉडरेटर कशा प्रकारे देऊ शकतो ते बघूया। तर आता इथे लाईव्ह चालू झालेली आहे। आता माझ्या या आयडीला इथे कम्युनिटी मॉडरेटर नाही आहे। तर सर्वात अगोदर तुम्हाला आयडीला क्लिक करायचं आहे। आयडीला क्लिक केल्यानंतर सेम कमेंटमध्ये जी प्रोसेस आली ती प्रोसेस इथे पण आहे। आता ॲड ॲज मॉडरेटर म्हणून इथे ऑप्शन आहे। ॲड ॲज मॉडरेटर झाल्यानंतर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मॅनेजिंग मॉडरेटरला क्लिक करायचं आहे। मॅनेजिंग मॉडरेटरला क्लिक केल्यानंतर त्या आयडीला आपण ब्ल्यू टिक त्याची ऑन झालेली आहे। अशा प्रकारे आपण कम्युनिटी मॉडरेटर आणि स्टँडर्ड मॉडरेटर बनवू शकतो आपल्या लाईव्हला येणाऱ्या प्रत्येक सपोर्टरला। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।